बाहेरून कुरकुरीत, आतनं जाळीदार आणि सॉफ्ट असा हा मेंदूवडा. त्यासंग अगदी चटपटीत असं सांबर. आज आपण मेंदूवडा आणि सांबर याची रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला डाळी घ्यायच्या आहेत. इथे मी 3 प्रकारच्या डाळी घेणार आहेत. तर सर्वप्रथम इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर इथे मी एका वाटीला कमी डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ. त्यानंतर आपल्याला तेवढ्याच प्रमाणामध्ये तुरीची डाळ घ्यायची आहे. मूग डाळ आणि तूर डाळ घेतली त्याचप्रमाणे आपल्याला मसूरची डाळ देखील घ्यायची आहे. तर इथे मी तिन्हीसुद्धा डाळी सेम प्रमाणात घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही फक्त तुरीच्या डाळीचं सुद्धा सांबर करू शकता, पण इथे मी 3 डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे सांबर अगदी चविष्ट होतं. तुम्ही फक्त तूर डाळ किंवा मूग डाळ सुद्धा घालू शकता. तर इथे मी तिन्हीसुद्धा डाळी घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने ह्या डाळी धुवून घ्यायच्या आहेत. आज आपण एकदम चटपटीत असं सांबर पाहणार आहोत. तुम्ही यापूर्वी सांबर केलं असेल, पण माझ्या पद्धतीने केलं नसेल तर एकदा नक्कीच करून पहा. तर 2 पाण्याने डाळी धुतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे, म्हणजे डाळ अगदी छान शिजतात. तर पाणी घातल्यानंतर इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे. तर इथे मी अर्धा छोटा होता, त्यामुळे इथे मी अर्धा घेतलेला आहे दुधी भोपळा. तर आपल्याला त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी कट करून घ्यायच्या आहेत. त्यावरचा जो पांढरा भाग असतो तो आपल्याला थोडासा काढून टाकायचा आहे. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, मोठा कट करून. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, कट करून. इथे आपण हिरवा भोपळा वापरलेला आहे. तुम्ही त्याऐवजी बाजारामध्ये लाल भोपळा मिळतो, तो सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. तर चला, सगळं साहित्य घातल्यानंतर आपल्याला 1 चमचा भरून हळद घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर इथे पहा, मी कुकरच्या 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर कुकर थंड करून कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि आपल्याला चमच्याच्या मदतीने छान ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे. एकदम छान ही डाळ सॉफ्ट 3 शिट्ट्यांमध्ये शिजलेली आहे. तर चला, डाळीचं एका साईडला ठेवूया. इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आणि मोहरी तेलामध्ये छान आपल्याला ही तडतडून घ्यायची आहे. मोहरी तेलामध्ये तडतडली की त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरेसुद्धा तेलामध्ये छान तडतडले की इथे मी लसूण आणि आलं बारीक कट करून घेतलं होतं. आपल्याला फ्रेश लसूण आणि आलं या ठिकाणी वापरायचं आहे. तर इथे मी आलं लसूण तेलावर छान अगदी परतवून घेते. आलं लसूण परतलं की त्यानंतर आपल्याला लाल मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी 2 लाल मिरच्या तुकडे करून घातलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. मिरच्या आणि कढीपत्ता तेलामध्ये तडतडला की त्यानंतर आपल्याला 2 चमचे सांबर मसाला घालायचा आहे. इथे मी जे पोहे खाण्यासाठी आपण चमचे यूज करतो त्या चमच्याने इथे मी 2 चमचे सांबर मसाला घातलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे आणि तेलावर 1 मिनिटभर हे मसाले परतवून घ्यायचे आहे. 1 मिनिटभर मसाले परतले की त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे. कोणतीही आमटी म्हणा किंवा सांबर म्हणा, त्यामध्ये लगेच डाळी घालायच्या नाही. मसाले घातले की त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि पाण्याला छान आपल्याला उकळी घ्यायची आहे. त्यांनी अगदी अप्रतिम अशी चव येते. एकदा माझ्या पद्धतीने करूनच पहा. तर पाणी घातलं, पाण्याला उकळी आली की जे आपण डाळ शिजवून घेतली होती ती आपल्याला डाळ घालायची आहे. काही जण काय करतात, फक्त कुकरला डाळ शिजवून घेतात, मग फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो वापरतात. पण तसं मी अजिबातसुद्धा केलेलं नाही. एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने हे सांबर करून पहा, अगदी छान आणि चविष्ट होतं. तर ही डाळ घातली की त्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टसर सांबर नाही करायचं, थोडंसं पातळच करायचं, ते खायला अगदी छान लागतं. तर पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या सांबरमध्ये शेवगासुद्धा घालू शकता. फक्त ज्यावेळेस आपण डाळ शिजवतो त्यावेळेस तिथं आपल्याला शेवगा नाही घालायचा. आपण इथे फोडणी देतो कढईमध्ये त्यावेळेस आपल्याला इथे शेवगा घालायचा आहे आणि तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर चला, मीठ घातलं, व्यवस्थित मिक्स केलं की त्यानंतर आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे
आणि तिखट आणि आंबट चव ॲडजस्ट होण्यासाठी आपल्याला इथे थोडासा गूळ घालायचा आहे। गूळ घातला की व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सांबरला छान अशी उकळी घ्यायची आहे। तर सांबरचा वास काय मस्त सुटला होता। खरंच एकदा माझ्या पद्धतीने करून तर पहा। एकदा सांबर केलं ना तुम्ही माझ्या पद्धतीने तर नेहमीच कराल, एवढं चविष्ट हे सांबर तयार होतं। तर चला, सांबर मस्त उकळलेलं आहे, त्यावरती आपण भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर परत आपल्याला कोथिंबीर घातल्यानंतर एक उकळी घ्यायची आहे सांबरला आणि मस्त हे सांबर आपलं चटपटीत असं तयार झालेलं आहे। इडली संग खावा किंवा मेंदू वड्यांसंग खावा, अगदी चमचमीत हे सांबर तयार झालेलं आहे। तर चला, सांबरचं एका साईडला ठेवूया। तर इथे मी पसरट आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे। उडदाची डाळ इथे मी 2 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे। 2 ग्लासाला थोडीशी इथे कमी घेतलेली आहे मी। तर तुम्हाला जेवढी उडदाची डाळ घ्यायची आहे तेवढी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तर चला, इथे मी 2 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे। 2 ग्लास उडदाची डाळ घेतल्यानंतर आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। जोपर्यंत डाळीमधलं असं निव्वळ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ स्वच्छ धुतली की मेंदू वडासुद्धा अगदी पांढरा शुभ्र होतो। त्यामुळे आपल्याला इडली करताना म्हणा किंवा मेंदू वडे करताना म्हणा, उडदाची डाळ ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर इथे मी 2 ते 3 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेते। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला डाळ भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे। तर इथे मी जवळपास 1 तांब्याच्या वरती पाणी घातलेलं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, आपली डाळ खाली आणि त्यावरती आपली अर्धी बोटं इतकी पाण्यामध्ये बुडलेली आहे। तर त्या पद्धतीने आपल्याला पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून तुम्ही अर्धा तास भिजवा किंवा 1 तास भिजवा, पण इथे मी डाळ अर्धा तास भिजवून घेतलेली आहे। तर अर्ध्या तासानंतर डाळ अगदी छान व्यवस्थित भिजलेली आहे। त्यानंतर आपल्याला ते डाळीमधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। तर इथे मी डाळीमधलं सगळं पाणी काढून घेते। त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडी थोडी ही डाळ घ्यायची आहे आणि मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे। अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी मिक्सरमधनं डाळ वाटून घेतलेली आहे, मस्त अशी बारीक वाटल्या गेलेली आहे। तुम्हाला जर पाण्याची गरज पडली तर या ठिकाणी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता, पण खूप जास्त नाही घालायचं पाणी, अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। तर अशाच पद्धतीने इथे मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे। तर चला, ही डाळ वाटली तर एका साईडला ठेवूया। तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे। तर इथे मी 1 चमचा भरून जिरे घातलेले आहे। जिरे घातले की त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 मिरच्या घालायच्या आहेत। इथे मी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत। मिरच्या घातल्या की आपल्याला थोडंसं आलं घालायचं आहे। आलं घातल्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि आपल्याला मिक्सरला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी जाडसर हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला आपण जी डाळ वाटून घेतली होती त्या डाळीमध्ये आपल्याला हा मिरचीचा ठेचा घालायचा आहे। अगदी अप्रतिम हे वडे लागतात। एकदा माझ्या पद्धतीने हे मेंदू वडे करून तर पहा। काही जण काय करतात माहिती का, त्यामध्ये फक्त मीठ घालतात, पण थोडीशी त्यामध्ये मिरची, जिरे, आलं, लसूण वाटून घातलं की वडे खायला अगदी छान लागतात। तर हे पीठ आपल्याला छान असं हाताने फेटून घ्यायचं आहे। आपण यामध्ये सोड्याचा सुद्धा वापर करणार नाही, त्यामुळं आपल्याला हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे। तर चला, चमच्यानी काही पीठ फेटायला मला जमत नव्हतं, त्यामुळं म्हटलं चमचा साईडला ठेवून देऊया आणि हाताने छान असे पीठ फेटून घेऊया। शेवटी हाताची गंमत ही वेगळीच असते बघा। तर इथे मी छान असे हाताने पीठ फेटून घेतलेलं आहे। अगदी हलकं हे पीठ तयार झालं होतं। तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की पीठ असं हलकं कसं झालेलं आहे ते कसं ओळखायचं ते। तर पहा, इथे पीठ छान अगदी मी फेटून घेतलेलं आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, पीठ पाण्यामध्ये अगदी तरंगलेलं आहे, म्हणजे हे पीठ आपलं वड्यांसाठी छान अगदी तयार झालेलं आहे। मस्त असं आपलं पीठ हे मी हाताने फेटून घेतलेलं आहे। तर चला, पाण्यामध्ये ते थोडंसं पीठ घातलेलं ते काढून घेऊया। त्यानंतर आपल्याला हे पीठ 5 मिनिटासाठी साईडला ठेवायचं होतं। आपण ह्यामध्ये लगेच मीठ घातलेलं नाही, ज्यावेळेस आपल्याला हे वडे करायचे होते त्यावेळेस आपण या ठिकाणी मीठ घालणार आहोत। तर 5 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि छान हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते। तर इथे मी तुम्हाला वडे करण्याच्या 3 पद्धती दाखवणार आहेत। तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही वडे करू शकता। अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, तुम्ही यापूर्वी कधी पाहिलेसुद्धा नसेल आणि त्या पद्धतीने तुम्ही हे वडे केलेसुद्धा नसेल।
तर चला, सगळ्यात पहिली पद्धत आहे ती म्हणजे हातावरची. आणि खरं सांगू, मला हातानेच हे वडे जमतात, पण मी तुमच्यासाठी इथे मी 2 ट्रिक सांगणार आहे. तर पहिलीच पद्धत आहे आपल्याला, मी थोडंसं हाताला पाणी लावून घेतलेलं आहे. हाताला पाणी लावल्यानंतर आपल्याला त्यावरती थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला छान आधी गोल करून घ्यायचा आहे आणि मध्ये आपल्याला बरोबर त्याला बीळ पाडायचं आहे. बघा, छान हा मेंदूवडा तयार झालेला आहे की नाही. तर चला, ही आहे आपली पहिली पद्धत. तर मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. तर झाऱ्या हा सगळ्यांच्याच किचनमध्ये झाऱ्या असतोच. तर त्याच झाऱ्या वापरून आज आपण मेंदूवडे बनवणार आहोत. तर काय करायचं, झाऱ्याला आपल्याला आधी थोडंसं पाणी लावायचं आणि त्यावरती आपल्याला थोडंसं पीठ घालून छान असं गोल करून त्यामध्ये आपल्याला बीळ पाडायचं आहे. ही सुद्धा अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर हाताने नाहीच जमलं तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता. पाहू शकता, छान असा मेंदूवडा झाऱ्याने तयार झालेला आहे. तर चला, हीच दाखवली तुम्हाला मी दुसरी पद्धत. आता तिसरी पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर चहा गाळणी ही सगळ्यांच्याच किचनमध्ये असतेच. तर तीसुद्धा आपल्याला पाण्यामध्ये बुडवायची आहे आणि त्यावरती आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे. हातावर आणि झाऱ्यावर थोडंसं पीठ जास्त लागतं, पण इथे चहा गाळण असल्यामुळे या ठिकाणी पीठ थोडंसं कमी लागतं. तर इथे पाहू शकता, चहा गाळणीवर सुद्धा अगदी छान हा वडा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही कोणती पद्धत आवडली ह्या तिन्हींमधली मला लगेच कमेंट करून सांगा. तर चला, इथे मी तुम्हाला तिन्हीसुद्धा पद्धत दाखवलेली आहे. तर इथे मी माझ्या पद्धतीने मेंदूवडे करून घेते. मला शेवटी हे हातानेच जमतात, त्यामुळे मी नेहमी हातानेच करते. तर हाताला थोडंसं पाणी लावून छान असा गोल करून घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने मध्ये बीळ पाडायचं आणि आपला छान असा मेंदूवडा तयार झालेला आहे. तर चला, मेंदूवडा इथे आपला तयार झालेला आहे. तर एका साईडला इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला मेंदूवडा केलेला सोडायचा आहे. तर इथे मी छोटी कढई घेतली होती, त्यामुळे इथे मी 3च मेंदूवडे तेलामध्ये सोडणार आहे. तुमच्याकडे जर अशी पसरट कढई असेल ना, तर त्यामध्ये छान अगदी ही वडे तळल्या जातात आणि एकमेकाला चिटकतसुद्धा नाही. तर इथे माझे 3 वडे सोडले होते तरी एकमेकाला चिटकलेले आहेत. तर झाऱ्याच्या मदतीने इथे मी ते सोडून घेते आणि दोन्ही साईडने सुद्धा मस्त असे क्रिस्पी आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता, मस्त असे क्रिस्पी वडे मी तळून घेतलेले आहे. रंग देखील वड्यांना खूप सुंदर आलेला आहे. तर चला, ही तिन्हीसुद्धा वडे आपले तयार झालेले आहेत. तर चला, इथे मी दुसरे वडे तुम्हाला झाऱ्याने सोडून दाखवते. नाहीतर तुम्ही म्हणताल की आम्हाला पिठावरतीच हे वडे दाखवले, तेलामध्ये सोडताना नाही दाखवले, म्हणून मी तुम्हाला झाऱ्यावरती वडे तेलामध्ये सोडताना दाखवलेले आहे. तर इथे मी 2 वडे झाऱ्यावरती तेलामध्ये सोडलेले आहेत. तर इथे मी तुम्हाला चहा गाळणीने देखील दाखवणार आहे. चहा गाळणीने वडे अगदी मस्त तेलामध्ये सोडल्या जातात. तर आपले ही तिन्हीसुद्धा वडे तळून घेऊया दोन्ही साईडनी. मस्त अगदी चहा गाळणीवरचे वडे आणि झाऱ्यावरचे वडे मस्त असे तयार झालेले आहेत. तर चला, हे सुद्धा वडे तेलामधनं मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने ते मी चहा गाळणीने हे वडे करून घेणार आहे. मस्त असे चहा गाळणीने सुद्धा वडे छान होतात. मी पहिल्यांदाच केले होते, ते सुद्धा वडे छान झालते. नाहीतर मी नेहमीच हाताने करते आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळे मेंदूवडे करून घेतलेले आहे. तर पाहू शकता, मस्त असे क्रिस्पी अतनं सॉफ्ट जाळीदार वडे आपले तयार झालेले आहेत. तुम्ही जर या पद्धतीने मेंदूवडे केले ना, नेहमीच माझीच पद्धत वापरून कराल. यामध्ये आपण मिरची, आलं, लसूण घातलेलं आहे, त्यामुळे ह्या वड्यांना छान अशी चव येते. मस्त क्रिस्पी झालेले आहेत. तर आपले गरमागरम मेंदूवडे, गरमागरम सांबर आपलं तयार झालेलं आहे. गरमागरम सांबरसोबत हे मेंदूवडे खरंच खूप भारी लागतात. एकदा माझ्या पद्धतीने सांबर आणि मेंदूवडे करून तर पहा. तर तुम्हाला हे माझ्या आजच्या दोन्हीसुद्धा रेसिपी कशा वाटल्या त्या मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.